तर नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं स्वागत आहे. तर कांचन रसोई घरमध्ये आज छान छान मस्त चिकन कंटक्की बनलेली आहे. तर चिकन कंटक्की कशी बनवायची चला बघूया. आणि पुदिन्याची चटणी आणि टोमॅटो सॉस. नमस्कार मैत्रिणींनो, कांचन रसोई घरमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर आज बघणार आहे आपण नॉनव्हेजचं रेसिपी बघणार आहे. तर मग सगळ्यांचे मेसेज येऊ लागलेले आहे, कमेंट येऊ लागलेले आहे की नॉनव्हेज बनवा, नॉनव्हेजची रेसिपी दाखवा. तर आपण नॉनव्हेज आज चिकन कंटक्की बनवणार आहे. तर चला चिकन कंटक्की कशी बनवायची ते बघा. तर हे बोनलेस चिकन आहे. तर हे अर्धा किलो बोनलेस चिकन आणि कंटक्कीसाठी बोनलेस चिकनच पाहिजे. तर हे आहे अर्धा किलो चिकन. हे आहे चिकन कंटक्की मसाला, 1 वाटी दही, अर्धा लिंबू, अद्रक लसणची कोथिंबीरची पेस्ट, तिखट, हळद, मसाला, चाट मसाला, धने पावडर आणि मीठ. काय होणार? तर आता हे छान मस्त आपण धुवून घेतलेलं आहे. हे पूर्ण पाणी काढून घ्यायचं चिकनचं. आणि हे आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे 1 तास. तर आपण आता हा 1 पाकिट मसाला होता ना, आता हे अर्धा किलो चिकन असल्यामुळे आपण अर्धाच मसाला घेतला. हा मसाला, हे दही, अद्रक लसणची पेस्ट, हे पूर्ण आपण तिखट, मीठ, मसाला आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं. आणि छान मस्त आता मिक्स करायचं आहे. आता हे एक तास तरी कमीत कमी ठेवायचं, झाकून मस्त मुरू द्यायचं आपल्याला हे चिकन. तेव्हा ते छान एकदम व्यवस्थित तळलं जातं आणि तळल्याच्या नंतर ते असं कच्चं वगैरे राहत नाही, कारण हे बोनलेस असल्यामुळं हे एकदम ह्या मसाल्यामध्ये आणि दह्यामध्ये एकदम छान 1 घंटा मुरून जातं. तर बघा आता हे पूर्ण मसाला वगैरे, दही सगळं लागलेलं आहे. बघा किती सोपं आहे. फक्त एक तास आपल्याला ठेवायचं आहे झाकून, त्यामुळे उशीर लागतो. नाही तर हे एकदम सोपी रेसिपी आहे आणि मुलांना जर असते खूप आवडतं. तर बघितलेलं आहे तुम्ही कसं साहित्य वापरलं आणि कसं मी मिक्स केलेलं आहे. तर आता आपण हे छान मस्त झाकून ठेवूया. आपण 1 घंटा मस्त झाकून ठेवू आता. तर आता 1 घंटा झालेला आहे. तर बघू शकता किती छान मस्त आपलं 1 घंटा झालेला आहे. तर मॅरिनेट झालेला आहे 1 घंट्यासाठी. एकदम मस्त बघा, असं पाणी पण म्हणजे जास्त सुटलेलं नाही, एकदम छान मस्त. आणि सुगंध तर इतका छान येत आहे. तर आपण आता तळायला घेऊया. तर आपण तेल ठेवूया आता कढईमध्ये. तर मस्त छान कडकडीत तेल तपलेलं आहे आणि आपला गॅस मस्त मीडियम करायचा आहे. जास्त लहान म्हणजे छोटा पण नाही आणि मोठा पण नाही. आणि आपण आता छान मस्त एक एक आता आपले पीस कापून घेऊया. तर बघू शकता एकदम छान मस्त सुगंध येत आहे. आता हे मीडियम गॅसवर छान मस्त तळून घेऊया आपण. तर बघा आता तळून घेऊया आपण मीडियम गॅसवर. मजा आया. तर बघू शकता छान मस्त फ्राय झालेले आहे. थोडे बारीक गॅसवर चांगले फ्राय करायचे, म्हणजे आपले पीस मस्त तळून जातील. रुको जरा, आणि अशा प्रकारे आपण सगळे पीस तळून घेऊया. तर बघा असं छान मस्त अशा प्रकारे सगळे आपल्याला पीस तळून घ्यायचे आहे. बघू शकता घरच्या घरी एकदम भारी झालेलं आहे आपलं चिकन कंटक्की तयार.
बघा एकदम छान मस्त फ्राय झालेले आहे पीस. वाह क्या सीन है. तर मैत्रिणींनो बघा, तर किती छान मस्त घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यामध्ये फक्त आपल्याला कंटक्कीचा मसाला आणायचा आहे. तर अर्धा किलो चिकनमध्ये किती भारी मस्त किती मोठी कंटक्की बनवून झालेली आहे आपली. आणि बाहेर कसं बाहेर पण मिळतं आणि मुलांना आवडतं. तर नेहमी नेहमी बाहेर खाण्यापेक्षा घरी पण बनवलेलं कधी चांगलं. तर बघू शकता किती छान झालेली आहे. तर अशा छान छान रेसिपीसाठी कांचन रसोई घरला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशा छान छान मस्त चटपटीत रेसिपी तुम्हाला येऊन जातील. ओके, लव यू.